घरामध्ये फिनाईलचा वापर सर्वच करत असतात, तर त्याचे आपण आज 2 उपाय बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही फिनाईल वापरत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ऑफिसमध्ये, दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये आणि सोसायटीमध्ये फिनाईलचाच वापर करून फर्श पुसत असतात, लादी पूर्ण क्लीन करत असतात. जे फिनाईल असं बाहेर रस्त्यावरती विकण्यात येते ते घेण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनवर दाखवलेलं फिनाईल यूज करत जा. जे तुम्ही बाहेर रस्त्यावर घेतात ते डुप्लिकेट असतं, ते बनावट बनवलेले असते, त्याच्यामध्ये जास्त पाणी असतं आणि लिक्विड कमी असते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. इथे मी एका टबमध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे. तुमच्याकडे असा टब नसेल तर तुम्ही बकेटमध्ये देखील पाणी घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू आणि फिनाईल लिक्विड टाकायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जाण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय देणार आहे, तोही तुम्ही फॉलो करा. मला 4 रूम पुसायचे आहेत म्हणून मी 1 कॅप लिक्विड इथं टाकलेलं आहे. तुम्हाला जर एकच रूम पुसायचं असेल तर तुम्ही हाफ कॅप वापरू शकता. हे फिनाईल लिक्विड खूप स्ट्रॉंग असते म्हणून थोडंसं यूज केलं तरी चालते. याच्यामध्ये आपण आपल्याला स्टाईल किती पुसायची आहे, किती एरिया पुसायचा आहे त्यानुसार तुम्ही लिक्विडचा वापर करू शकता. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. याचा स्मेलही स्ट्रॉंग असतो. जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर अवॉइड करा, पण याचा स्मेलची ॲलर्जी सहसा कोणाला नसते. याच्यामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे आणि ती वस्तू तुम्हाला गुरुवारी आणि शनिवारी टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरातली जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती निघून जाते. तर आपल्याला इथं 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठमुळे देखील आपल्या घरातले किटाणू कमी होतात आणि निगेटिव्ह जी ऊर्जा असते ती देखील निघून जाते. आपण जेव्हा लादी पुसतो तर पूर्ण घरामध्ये मिठाचं पाणी आपल्या घरामध्ये जाते, म्हणून आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा देखील जाते. जर तुम्ही कपड्याने पुसत असाल तर कपड्याने देखील लादी क्लीन करू शकता. इथं मी मॉप घेतलेलं आहे. मॉपचे 2-3 प्रकार आहेत, तर मी या अशा पद्धतीचा मॉप घेतलेला आहे. मॉप पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने आपल्याला अशा पद्धतीने पुसायचं आहे. व्यवस्थित पुसल्याने ते व्यवस्थित क्लीन होतं, त्याचे डाग देखील राहत नाहीत. जर तुमच्याकडे लादी पुसण्यासाठी बाई असेल तर तिला देखील सांगायचं की पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये ते पाणी गेलं पाहिजे, कारण आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आपल्या सगळीकडून पुसायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या पावसाळ्यात माशा वगैरे येतात ते देखील येत नाही आणि मच्छर देखील कमी होतात. ज्या घरामध्ये घाण असते, धूळ असते, तिथे माशा देखील जास्त येतात आणि मच्छर देखील जास्त होतात. जेव्हा आपण पूर्ण लादी पुसून घेतो तेव्हा चांगला फुल करून फॅन लावायचा आहे पटकन सुकण्यासाठी. नाहीतर आपण जिथं लादी पुसतो तिथं वापर झाला तर ते डाग परत होतात आणि ते डाग खूप जास्त दिसतात. जास्त करून आपल्याला पावसाळ्यामध्ये फिनाईल वापरायचंच आहे. फिनाईलमध्ये आपण लायझॉल देखील वापरतो. लायझॉलपेक्षा फिनाईल बेस्ट असते. तर याचा लायझॉल आणि फिनाईलचं दोघांचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला बनवून शेअर करेल. आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे पाणी असतं, जे आपलं पुसलेलं जे पाणी असतं तर ते टाकून न देता ते आपण टॉयलेटमध्ये टाकायचं आहे. काही जण झाडांना टाकतात, तर प्लीज हे पाणी झाडांना नका टाकू. याच्यामुळे झाड जळण्याची शक्यता असते. बाहेर देखील तुम्ही पायरीवरती, जर तुमचं फ्लॅट सिस्टम नसेल, अंगणात असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही आधीचा माझा एक व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देखील दिलेला आहे, म्हणून तुम्हाला जर काही रिव्ह्यू बघायचे असतील, कोणत्या प्रोडक्टबद्दल माहिती बघायची असेल तर मी त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल, म्हणून मला कमेंट करून नक्की सांगा. लायझॉल आणि फिनाईलमध्ये बऱ्यापैकी फरक आहे, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवून तुमच्यासोबत शेअर करेल. जे आपलं फर्निचर असतं त्याच्याने आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे. जिथं धूळ असते ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. तर आपण डेली आपण लादी पुसायला हवी. तर आपण दुसरा उपाय असा बघणार आहोत, तर कपड्याने आपल्याला त्याच पाण्याचा यूज करून आपल्याला कपड्याने व्यवस्थित जे फर्निचर असतं ते आपल्याला क्लीन करायचं आहे. कारण जे माशा असतात ते आपलं कुठेही कशाचा चहाचा वगैरे डाग पडतो. कधी आपण कप सोफ्यावरती ठेवून देतो किंवा जेवण लहान मुलं सोफ्यावरती करतात, तर असं असेल तर आपल्याला त्याच्याने कपड्याने क्लीन करायचं आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला फिनाईल वापरायचं आहे. किचनचा गॅसवटा पुसताना देखील आपल्याला फिनाईल थोडंसं वापरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या घरात जे माशा असतात त्या कमी येतात आणि धूळ देखील कमी होते आणि मच्छर देखील कमी होतात. मला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ.